नमस्कार. या निवडीच्या माध्यमातून पुन्हा आपलं सर्वांचं स्वागत करतो. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानांतर्गत आपण आपल्या शाळेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवलेले असतील. आता मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानामध्ये आपल्याला आपल्या शाळेचा सहभाग नोंदवायचा असेल तर यासाठी स्कूल पोर्टलवरती आपल्या शाळेची नोंदणी करायची आहे. त्यानंतर आपल्या शाळेमध्ये आतापर्यंत आपण जे जे उपक्रम राबवलेले आहेत या सर्व उपक्रमांची नोंद या पोर्टलला करायची आहे. 10 जानेवारीपर्यंत आपल्याला या उपक्रमांची नोंद करावी लागणार आहे. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे अभियान, ही स्पर्धा नेमकी काय आहे त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहूया आणि त्याच्यानंतर या पोर्टलला आपल्या शाळेची आपल्या उपक्रमांची नोंद कशा पद्धतीने करायची आहे या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पुढे पाहणार आहोत. यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तर राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या आणि माध्यमांच्या शाळांमध्ये शिक्षक, पालक, विद्यार्थी, माजी विद्यार्थी यांच्यात शाळेप्रती उत्तरदायित्वाची भावना निर्माण व्हावी आणि त्यायोगे स्पर्धात्मक वातावरणातून विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी आनंददायी व प्रेरणादायी वातावरण मिळावं यासाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे अभियान राबवण्यात येत आहे. आता आपल्याला आपल्या शाळेच्या उपक्रमांची नोंद या अभियानांतर्गत करण्यासाठी educationmaharashtra.gov.in या वेबसाईटवरती आपल्या उपक्रमांची नोंद करावी लागेल. आता हे उपक्रम किंवा अभियान कशा प्रकारचं असणार आहे तर यासाठी एकूण 100 गुण ठेवण्यात आलेले आहेत. याच्यामध्ये 2 टप्पे असतील. पहिल्या टप्प्यामध्ये 60 गुण देण्यात आलेले आहेत, ज्याच्यामध्ये विद्यार्थी केंद्रित उपक्रमाचं आयोजन आणि त्यातील विद्यार्थ्यांचा सहभाग असेल. यासाठी एकूण 60 गुण असणार आहेत. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये शाळा व्यवस्थापनाकडून आयोजित उपक्रम आणि त्यातील विविध घटकांचा सहभाग यासाठी एकूण 40 गुण असणार आहेत. विद्यार्थी केंद्रित उपक्रमाचं आयोजन आणि त्यातील विद्यार्थ्यांचा सहभाग यामध्ये कोणकोणते उपक्रम घ्यायचे आहेत किंवा घ्यायचे होते यासाठीची या ठिकाणी माहिती देण्यात आलेली असून कोणत्या उपक्रमासाठी किती गुण ठेवण्यात आलेले आहेत याची सगळी सविस्तर माहिती तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. आपल्याला ऑनलाईन माहिती भरत असताना या सर्व उपक्रमांचे फोटो, या उपक्रमाबद्दल माहिती लागणार आहे आणि त्यानुसार त्या उपक्रमानुसार आपल्याला गुण मिळतील. अशा प्रकारे 100 गुणांसाठीचं हे अभियान असणार आहे. 100 गुणांपैकी जास्त गुण घेणारी शाळा या ठिकाणी प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचं बक्षीस या ठिकाणी जिंकणार आहे. यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्र, त्यानंतर उर्वरित व्यवस्थापनाच्या शाळा आणि त्यानंतर ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आहेत अशा प्रकारची विभागणी करण्यात आलेली असून याच्यामध्ये बक्षिसांची रक्कम देण्यात आलेली आहे. तालुका स्तर, जिल्हा स्तर, विभागीय स्तर बक्षिसांची रक्कम या ठिकाणी ठरवण्यात आलेली आहे. याच्यामध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय अशा क्रमांकाच्या शाळांना योग्य ते बक्षीस या ठिकाणी देण्यात येणार आहेत. आता प्रत्यक्षात आपल्याला आपल्या शाळेमध्ये आपण जे उपक्रम राबवलेले आहेत त्या उपक्रमांची नोंद कशा पद्धतीने करायची आहे ते हे आपण या ठिकाणी पाहूया. तर यासाठी तुम्हाला education.maharashtra.gov.in या वेबसाईटला यावं लागेल आणि त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी दिसेल की मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हा टॅब दिसेल. या टॅबवरती जावं लागणार आहे. या टॅबवरती आपण क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर जे स्कूल पोर्टल आहे ते स्कूल पोर्टल प्रत्यक्षात ओपन होणार आहे. अशा पद्धतीने स्कूल पोर्टल ओपन होईल. या ठिकाणी आपल्याला आपल्या शाळेची नोंदणी करण्यासाठी आपल्या शाळेचा युजर आयडी आणि पासवर्ड टाकायचा आहे. जो तुमचा स्कूल पोर्टलचा युजर आयडी आणि पासवर्ड आहे तो या ठिकाणी आपण यूज करून लॉग इन करायचा आहे. तुमच्या शाळेचा युजर आयडी म्हणजे तुमचा UDIS नंबर टाका, पासवर्ड जो आहे तो टाका, त्यानंतर कॅप्चा कोड टाका आणि त्यानंतर लॉग इन यावरती क्लिक करा. या ठिकाणी तुम्हाला लॉग इन सक्सेस अशा प्रकारे दिसेल आणि त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारची एक स्क्रीन दिसणार आहे. त्या ठिकाणी ज्या सूचना आहेत त्या सूचना या ठिकाणी थोडक्यात बारकाईने वाचायच्या आहेत. या सूचनांमध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्याला थोडंसं खाली यायचं आहे आणि खाली आल्यानंतर या ठिकाणी चेक लास्ट इयर डाटा असं ठिकाणी म्हणायचं आहे. म्हणजे आपण स्कूल पोर्टलला गेल्या वर्षी जो काही डाटा फिलअप केलेला आहे तर त्यासाठीचे स्क्रीन या ठिकाणी दिसणार आहेत. आपण या ठिकाणी चेक लास्ट इयर डाटा यावरती क्लिक करायचं आहे. यावरती आपण क्लिक केल्यानंतर आपल्या समोर आपल्या शाळेचा गेल्या वर्षी आपण जी इन्फॉर्मेशन फिलअप केली आहे त्याचा स्कूल रिपोर्ट कार्ड आपल्या समोर येणार आहे. आता ही माहिती व्यवस्थित रीड करायची आहे. या माहितीमध्ये आपण कोणती माहिती गेल्या वर्षी भरलेली आहे किंवा या वर्षी आपल्याला कोणत्या फील्डमध्ये माहिती नव्याने भरावी लागणार आहे ही सगळी माहिती आपण एकदा व्यवस्थित वाचा. म्हणजे या ठिकाणी आपल्याला या माहितीमध्ये योग्य तो बदल यावर्षी करून माहिती अपडेट करता येणार आहे. तर अशा पद्धतीने याची तुम्ही PDF डाउनलोड करून प्रिंटही काढू शकता. म्हणजे तुम्हाला नंतर ज्या माहितीमध्ये तुम्हाला बदल करायचा असेल तर त्या माहितीमध्ये तुम्ही बदल करू शकता. यासाठी आपल्याला खाली आल्यानंतर या ठिकाणी आय हॅव रीड ऑल द इन्फॉर्मेशन्स
हा टॅब दिसेल, या टॅबच्या समोर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर पहा सबमिट यावरती क्लिक करायचं आहे। पहा सबमिट यावरती आपण क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारे एक नवीन स्क्रीन स्टेटस येणार आहे। आता आपल्याला ज्या माहितीमध्ये बदल करायचा असेल म्हणजे तुमच्या शाळेच्या ॲड्रेसमध्ये, आता ॲड्रेसमध्ये पहा काय काय येणार आहे। जर समजा गेल्या वर्षी तुमच्या शाळेचे मुख्याध्यापक वेगळे असतील, आता जर तुमच्या शाळेचे मुख्याध्यापक वेगळे असतील आणि त्यांचं नाव बदलायचं असेल तर तुम्ही ॲड्रेस या टॅबमधून त्याच्यामध्ये योग्य तो बदल करू शकता। यासाठी तुम्हाला ॲड्रेस यासमोर टिक करावं लागेल, म्हणजे तुम्हाला ज्या माहितीमध्ये बदल करायचा असेल त्या सगळ्या माहिती समोर तुम्हाला योग्य तो टिक लावायचा आहे। म्हणजे तुम्ही ज्यावेळेस ही स्क्रीन पास सबमिट करणार आहात त्यावेळेस तुम्हाला त्याच्यामध्ये योग्य तो बदल करता येणार आहे। जर या ठिकाणी तुम्ही एखाद्या फील्ड समोर टिक केली नाही आणि माहिती सबमिट केली तर नंतर तुम्हाला त्या माहितीमध्ये कोणत्या प्रकारचा बदल करता येणार नाही। त्याच्यामुळे शक्यतो आपण ज्या काही सगळ्या फील्ड आहेत त्या सगळ्या फील्डमध्ये आपली सध्या माहिती बरोबर आहे का याची खात्री करायची आहे। तर यासाठी आपण सगळ्या ज्या काही फील्ड आहेत त्या आपण या ठिकाणी चूज करूया। अशा पद्धतीने मला सगळ्या फील्डमध्ये योग्य तो बदल करायचा आहे, दुरुस्ती करायची आहे। यासाठी मी सगळ्या फील्ड समोर या ठिकाणी टिक केली आहे। तुम्हाला ज्या फील्डमध्ये बदल करायचा असेल तर त्याच समोर तुम्ही टिक करा। तर या ठिकाणी आपण सगळ्या फील्ड समोर टिक केले आहे। आता आपण या ठिकाणी सबमिट यावरती क्लिक करायचं आहे। सबमिट यावरती आपण क्लिक केलं त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला एक अशा प्रकारची वॉर्निंग मेसेज विचारला जाईल की या ठिकाणी तुम्ही 23-24 जी काही स्क्रीन आहे ती सबमिट करताय। कारण जर एकदा का तुम्ही ही स्क्रीन सबमिट केली तर तुम्हाला जर तुम्ही काही फील्ड समोर टिक लावली नाही तर तुम्हाला त्या फील्डमध्ये कोणत्या प्रकारचा बदल नंतर करता येणार नाही। तर आपण ओके यावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी ओके यावरती आपण क्लिक करूया आणि त्यानंतर अशा प्रकारे आपलं जे स्कूल पोर्टल आहे ते ओपन होणार आहे। आता तुम्ही ज्या ज्या फील्ड समोर टिक केली तर त्या फील्ड समोर तुम्हाला काय बदल करायचा असेल तर तो तुम्हाला बदल करता येणार आहे। ज्या फील्डचा रंग हा ग्रीन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कोणत्या प्रकारचा बदल करता येणार नाही, परंतु गुलाबी रंगाची काय फील्ड असणार आहे म्हणजे ॲड्रेस मध्ये तुम्हाला बदल करायचा असेल तर ॲड्रेस वरती क्लिक करा। ॲड्रेस अपडेट करायचा असेल तर आपण ॲड्रेस या टॅबवरती क्लिक करायचं आहे। ॲड्रेस टॅबवरती आपण क्लिक केल्यानंतर आपल्या समोर आपल्या शाळेचा जो ॲड्रेस आहे तो या ठिकाणी ओपन होणार आहे। त्यानंतर या ठिकाणी खाली आल्यानंतर आपल्या शाळेत जे आत्ताचे मुख्याध्यापक आहेत किंवा जे जुने मुख्याध्यापक होते त्यांचं या ठिकाणी नाव असणार आहे। ईमेल आयडी या ठिकाणी असेल, जर तुम्हाला ईमेल आयडी मध्ये किंवा या ठिकाणी हेडमास्टर जे नाव आहे याच्यामध्ये जर बदल करायचा असेल, अपडेट करायचा असेल तर या ठिकाणी तुम्हाला योग्य ते नाव, योग्य तो ईमेल आयडी, योग्य तो ॲड्रेस या ठिकाणी टाकायचा आहे। त्यानंतर या ठिकाणी आपल्याला ही माहिती सेव्ह करायची आहे। यासाठी आपण अपडेट यावरती क्लिक करायचं आहे। अपडेट यावरती आपण क्लिक केलं की या ठिकाणी आपली माहिती या ठिकाणी अपडेट होणार आहे, सेव्ह होणार आहे। आपली ही माहिती या फॉर्म मधील माहिती या ठिकाणी सेव्ह झाली की त्यानंतर आपल्याला ही जी माहिती आहे ती फायनलाइज करायची आहे। म्हणजे या ठिकाणी आपण जो प्रत्येक फॉर्म या ठिकाणी ओपन करणार आहे त्या फॉर्म मधील माहिती सुरुवातीला आपल्याला भरून अपडेट करायची आहे। अपडेट करून ती या ठिकाणी सगळी माहिती बरोबर असेल त्या ठिकाणी फायनलाइज करायची आहे। म्हणजे या ठिकाणी आपण फायनलाइज केली की तो फॉर्म या ठिकाणी आपल्याला ग्रीन कलर मध्ये दिसेल, म्हणजे आपण तो फॉर्म या ठिकाणी योग्यरित्या सबमिट केलेला आहे। जर या ठिकाणी आपण माहिती फक्त सेव्ह करून ठेवली तर या ठिकाणी त्या टॅबचा जो रंग आहे तो या ठिकाणी अशा प्रकारे राखाडी कलरचा दिसणार आहे, म्हणजे तो आपण फायनल सबमिट केलेला नाही किंवा फायनलाइज केलेला नाही असा त्याचा अर्थ होणार आहे। या ठिकाणी फायनलाइज करत असताना या ठिकाणी ही एक काळजी घ्यायची आहे की या ठिकाणी माहिती आपण एकदा का फायनलाइज केली की नंतर त्या फॉर्म मध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचा बदल करता येत नाही। त्यामुळे आपण खात्री करूनच तो जो फॉर्म आहे तो फायनलाइज करायचा आहे। अशा पद्धतीने आपल्याला एक जो फॉर्म आहे तो ठिकाणी ओपन करायचा आहे। अंगणवाडीची सध्याची माहिती असेल या वर्षीची तर अंगणवाडीची माहिती, अंगणवाडीचा फॉर्म ओपन करा। त्यानंतर या ठिकाणी नंबर ऑफ बॉयज, नंबर ऑफ गर्ल्स या ठिकाणी जो पट आहे तो या ठिकाणी आपल्याला भरायचा आहे। अशा पद्धतीने स्कूल पोर्टल मधील माहिती एक फॉर्म ओपन करून आपल्याला अपडेट करून तो फायनलाइज करायचा आहे। तर त्यानंतर आता आपल्याला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा यामधील माहिती सगळ्यात महत्त्वाची आहे ती भरायची आहे। म्हणजे आपण हे जे काही फॉर्म आहेत हे फॉर्म नंतरही आपण अपडेट करू शकतो, परंतु सध्या आपल्याला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा यामधील माहिती 10 तारखेच्या आतमध्ये भरणं गरजेचं आहे। तर यासाठी आपण मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हा जो फॉर्म आहे, हा जो टॅब आहे तो या ठिकाणी ओपन करायचा आहे। त्यानंतर आपल्या समोर अशा प्रकारे जो फॉर्म आहे तो ओपन होणार आहे, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा। आता या ठिकाणी ज्या काही सूचना आहेत सूचना देण्यात आल्या आहेत की तुम्हाला
हे फॉर्म फिलअप करत असताना किंवा यामधील माहिती भरत असताना कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता असणार आहे. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे सांगितलेलं आहे त्यामध्ये तुम्हाला जे काही PDF किंवा जे फोटो अपलोड करायचे आहेत ते तुम्हाला सुरुवातीला PDF मध्ये जनरेट करायचे आहेत, PDF मध्ये कन्वर्ट करून घ्यायचे आहेत आणि त्या PDF ची जी साईज आहे ती किमान 2 MB असायला पाहिजे. 2 MB पेक्षा जास्त साईज असेल तर तुमचा जी काही PDF असणार आहे, तुमची काही PDF असणार आहे ते सबमिट होणार नाही. त्यानंतर जे काही रिमार्क असणार, जे काही थोडक्यात वर्णन आहे ते या ठिकाणी तुम्हाला करायचं आहे. म्हणजे तुम्ही या ठिकाणी जी PDF किंवा जे फोटो तुम्ही अपलोड करणार आहात ते कशाच्या संदर्भाने आहेत, तुम्ही त्याच्यामध्ये कोणकोणते उपक्रम घेतले हे थोडक्यात या ठिकाणी तुम्हाला नोंदवायचं आहे. या ठिकाणी टाईप करून नोंदवायचं आहे. तर अशा पद्धतीने या ठिकाणी हे शीर्षक आहे विद्यार्थ्यांमार्फत वर्ग सजावट किंवा शाळा सजावट. तर वर्ग सजावट व शाळा सजावट करत असताना तुम्ही विद्यार्थ्यांचे फोटो घेतलेले असतील, ते फोटो आपण एका थोडक्यात जी काही PDF आहे ती PDF तुम्ही अशा प्रकारचे जे फोटो आहे ते फोटो या ठिकाणी टाकू शकता आणि त्यानंतर त्या उपक्रमासंदर्भात जी काही माहिती आहे त्या ठिकाणी तुम्हाला टाईप करून घ्यायची आहे किंवा तुम्ही ते लिहूही शकता आणि त्यानंतर याची PDF बनवायची आहे. PDF बनवून या ठिकाणी तुम्हाला ते अपलोड करावे लागेल. अपलोड करण्यासाठी ब्राउज याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्ही जी PDF या ठिकाणी ज्या नावाने सेव्ह केले असेल त्यावरती क्लिक करायचं आहे. जी साईज आहे ती किमान 2 MB पेक्षा कमी असावी. या ठिकाणी तुमची जी PDF आहे त्या ठिकाणी त्याचं नाव दिसेल. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला ही जी PDF आहे ती कशा संदर्भात आहे, स्वच्छता संदर्भामध्ये आहे किंवा तुम्ही वर्ग सजावट केली आहे त्या संदर्भात या ठिकाणी थोडक्यात फक्त लिहायचं आहे की यामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश आहे. एक डेमो फाईल देण्यात आलेली आहे की कशा प्रकारे तुम्हाला थोडक्यात वर्णन वगैरे करायचं आहे. त्या ठिकाणी जे पहिलं शीर्षक आहे, जो पहिला उपक्रम आहे तर त्याची फाईल आपण या ठिकाणी अपलोड केली. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला थोडक्यात वर्णन करायचं आहे. एकूण वर्ग खोल्या, वर्ग सजावट केल्या खोल्यांचं प्रमाण काय आहे, वर्ग शाळा सजावटीमध्ये नाविन्यता, कलात्मकता इत्यादी बाबत फोटो आणि थोडक्यात वर्णन तुम्हाला या ठिकाणी या फाईलीमध्ये केलेलं आहे त्या ठिकाणी नमूद करायचं. म्हणजे अशाच प्रकारे तुम्ही त्या ठिकाणी टाईप करून नोंदवायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी दुसरा उपक्रम असेल त्याचे फोटो आणि त्याचं तुम्ही जे वर्णन केलं आहे तर त्याची PDF फाईल तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायची आहे आणि पुढे तुम्ही जे अपलोड केलं तर ते या ठिकाणी थोडक्यात तुम्हाला अशा पद्धतीने टाईप करून सांगायचं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला एक एक जो उपक्रम आहे त्या ठिकाणी फोटोच्या स्वरूपामध्ये किंवा जो PDF आहे PDF बनवायची फोटोंची आणि ती अपलोड करायची आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला जे सगळे उपक्रम आहेत, जे उपक्रम तुम्ही घेतलेले असतील, जर एखादा उपक्रम तुम्ही घेतला नसेल तर तो अपलोड करण्याची आवश्यकता नाही. परंतु जर तुम्ही एखादा उपक्रम घेतलेला नसेल, समजा या ठिकाणी शाळेची इमारत आणि परिसराची स्वच्छता हा उपक्रम आहे, या उपक्रमासाठी स्वच्छता मॉनिटर अभियान टप्पा 2 मधील सहभाग, तुमच्या शाळेचा सहभाग काय आहे हे जर या ठिकाणी तुम्ही अपलोड केलं नाही तर तुमचे 10 गुण या ठिकाणी जाणार आहेत. म्हणजे प्रत्येक उपक्रमाला या ठिकाणी गुण देण्यात आले आहेत आणि याचा परिणाम तुमचे जे एकूण गुण 100 पैकी येणार आहे त्याच्यावरती पडेल आणि त्याच्यामुळे तुमची शाळा या ठिकाणी पाठीमागे राहू शकते. तर अशा पद्धतीने आपण आपल्या शाळेमध्ये जेवढे जास्तीत जास्त उपक्रम घेतलेले असतील त्यांचे फोटो या ठिकाणी आपल्याकडे असावेत. शेवटी या ठिकाणी आपल्याला जी सगळी माहिती आहे ती माहिती भरल्याची खात्री झाल्यानंतर आपण सेव्ह याच्यावरती क्लिक करायचं आहे. सेव्ह यावरती आपण क्लिक केलं की या ठिकाणी आपली जी माहिती आपण भरलेली आहे ती सेव्ह होणार आहे. माहिती सेव्ह झाल्यानंतर या ठिकाणी डाटा सेव्ह सक्सेसफुली, क्लिक हिअर अशा प्रकारचा मेसेज तुम्हाला दिसेल. आपण क्लिक हिअर यावरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपले जे काही PDF आपण अपलोड केले आहे त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा जो काही UDIS नंबर असेल शाळेचा तो UDIS नंबर आणि पुढे या ठिकाणी एक क्रमांक दिसेल. अशा पद्धतीने आपण जितक्या PDF या ठिकाणी अपलोड करू त्याप्रमाणे ठिकाणी जे क्रमांक आहेत त्या ठिकाणी येतील. पुढे या ठिकाणी आपण थोडक्यात वर्णन जे केलं असेल त्या ठिकाणी सेव्ह होणार आहे. अशा पद्धतीने आपल्याला आपण जी एक जी PDF आहे आणि त्या उपक्रमांची माहिती पुढे नोंदवावी आणि त्यानंतर आपण आपली जी माहिती आहे ती सेव्ह करावी. माहिती सेव्ह झाल्यानंतर सगळे उपक्रम या ठिकाणी आपण जेवढे घेतलेले आहेत, ज्या ज्या उपक्रमांचे आपल्याला गुण घ्यायचे असतील त्या सर्व उपक्रमांची माहिती आपण भरलेली आहे याची खात्री करायची आहे. माहिती सेव्ह करायची आहे आणि त्यानंतर आपण फायनलाइज यावरती क्लिक करायचं आहे. परंतु फायनलाइज करण्याच्या आधी आपण विचार करायचा आहे की आपण सगळे जे उपक्रम आहेत ते या ठिकाणी अपलोड केले का, फाईल अपलोड केली आहे का, योग्य फाईल अपलोड केली आहे का. या ठिकाणी तुम्ही जी फाईल अपलोड करणार आहात तर त्या समोर आपण क्लिक करायचं आहे. म्हणजे आपण वर्ग सजावटीसाठी योग्य जी फाईल आहे ती अपलोड केली आहे किंवा नाही हे समजेल यासाठी आपण यावरती क्लिक करायचं आहे. यावरती अशा पद्धतीने आपण जी फोटोची PDF फाईल आणि आपण टाईप केलेली जी फाईल आहे ती अपलोड केली होती ती PDF फाईल आपल्या ठिकाणी दिसेल. आपण यावरून
समजू शकतो की आपण जी PDF या ठिकाणी अपलोड केली वर्ग सजावटीसाठी तीच या ठिकाणी योग्य आहे. कारण हे बघणं आपल्या ठिकाणी गरजेचं आहे. कारण जर आपण उपक्रमाचं नाव वेगळं आणि त्यासमोर जी फाईल अपलोड केली ती जर वेगळी असेल त्या ठिकाणी आपल्याला गुण मिळणार नाहीत. तर त्यासाठी ही खात्री करायची आहे, आपली फाईल सेव्ह झाल्यानंतर ती ओपन करून पाहायची आहे आणि त्यानंतरच आपण या ठिकाणी जे फायनलाइज बटन आहे त्या ठिकाणी प्रेस करायचं आहे. म्हणजे आपली सगळी माहिती फायनलाइज होईल आणि त्यानंतर आपल्याला कोणत्याही प्रकारचा बदल करता येणार नाही. अशा पद्धतीने मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानांतर्गत आपल्याला आपल्या शाळेतून आपण जे उपक्रम राबवलेले आहेत या अभियानांतर्गत आपल्या शाळेचा सहभाग नोंदवण्यासाठी आपल्याला या पोर्टलवरती माहिती कशा पद्धतीने अपलोड करायची आहे, कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेली आहे. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. भेटूया अशाच प्रकारच्या नवीन माहितीपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत धन्यवाद.